नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवलेली आहे अगदी नॉनव्हेजच्या तोडीस तोड लागणारी सोयाबीनची भाजी. तर कशी बनवायची, अगदी कुठलीही ग्रेव्ही न बनवता झटपट होणारी भाजी चवीला अप्रतिम लागते. त्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर इथे व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथे 1 वाटी आपल्याला सोया चांक्स घ्यायचे आहे. आता ह्या पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये हे सोया चाप्स घालून घ्यायचे आहे. यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा. तर पाहू शकता तुम्ही, आपण इथे मीठसुद्धा घालून घेतलं. आता इथे 1 ते 1.5 मिनिटासाठीच आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. 1.5 मिनिटं वाफवल्यानंतर आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. पण इथे पाहू शकता थोडंसं फेस आल्यासारखं होतं, तर तुम्ही ते पळीने अशा पद्धतीने हलवून घेतलं की खाली जातं व्यवस्थित. आता इथे 1-1.5 मिनिटासाठी आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहे. अगदीच झटपटच सॉफ्ट पडतात. सॉफ्ट पडले की आपल्याला हे एका गाळणीमध्ये लगेच गाळून घ्यायचे आहे. तर इथे व्यवस्थित सॉफ्ट पडले. गॅस बंद केलेला आहे. आता ही कढई आपल्याला इथे उचलून घेऊन अशा पद्धतीने आपण हे सर्व सोया चाप्स जे आहेत ते गाळून घेणार आहोत. आता इथे फक्त आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढूनच नाही तर याला पिळून सुद्धा घ्यायचं आहे. पण त्या अगोदर ह्या सोया चाप्सचा वास येऊ नये यासाठी आपल्याला यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. थंड पाणी टाकल्याने काय होतं, अजिबात सोया चाप्सचा वास येत नाही आणि भाजीसुद्धा चवदार लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत ते फॉलो करा. तर पाहू शकता आपण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते आपल्या सोया चाप्सने पकडलेलं आहे. त्यासाठी आता आपल्याला याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत इकडे आपण एक मसाला म्हणजे प्युरी तयार करून घेणार आहोत. याचमध्ये आपण 1 इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 मूठ भरून इतकी आपण कोथिंबीर आणि 2 लालसर टॅमॅटो घेतलेले आहेत. तर माझ्याकडे एकदम लाल टॅमॅटो होते, त्यामुळे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने घ्या. आता हे मिक्सरला याची छान प्युरी न पाणी घालता छान प्युरी तयार करून घेतलेली आहे. टॅमॅटोमध्ये बऱ्यापैकी वलसरपणा असल्यामुळे त्यापासून प्युरी तयार होते. आता इथे आपले सोया चांक्ससुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत आणि आपल्याला आता अशा पद्धतीने ते एकदम घट्ट होईल तितकं आपल्याला ते पिळून घ्यायचे. त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णतः कमी म्हणजे काढून घ्यायचं आहे. तरीसुद्धा थोडासा वलसरपणा राहिलेला आहे. यासाठी तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगितलेली आहे. तर ती पहा काय आहे. तर आपण ती ट्रिक यूज करत आहोत. तर त्यासाठी इथे कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं. आता इथे हवं तर नॉनस्टिकचीच कढई वापरा, कारण मला तर खूप फजिती झाली. कारण पूर्ण सोया चांक्स जे आहेत ते खाली चिकटतात आणि मग त्याने काय होतं, थोडंसं आपल्याला भाजून घ्यायला किंवा फ्राय करण्यासाठी त्रासदायक ठरलं. त्यामुळे पाहू शकता इथे आपले आता ॲल्युमिनियमची कढई असल्यामुळे त्याला सगळं चिकटलेलं आहे. पण हरकत नाही, हार न मानता मी हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तर पहा आपल्याला अगदी आरामामध्ये मी भाजून घेतलेलं आहे. अगदी घाई न करता व्यवस्थित आपले सोया चांक्स जे आहेत ते भाजून झालेले आहेत. आता मी थोडंसं तेल टाकलं जेणेकरून हे आणखीन थोडेसे मोकळे होतील आणि व्यवस्थित भाजतील. तर यामधलं पूर्णतः मॉइश्चर निघून गेलेलं आहे. आता आपले इथे सोया चांक्स जे आहेत ते भाजून झालेले आहेत. आता हे आपली स्टेप पूर्ण झालेली आहे. आता दुसरी स्टेप आपण पाहणार आहोत. तर आपल्याला आता डायरेक्ट भाजी कशी टाकायची ते पाहणार आहोत. तर आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल कमी जास्त करू शकता. यामध्ये फक्त आपल्याला जिरे घालायचे आहे. जिरे व्यवस्थित तडकू द्यायचे आणि त्यानंतर मोठ्या साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहे बारीक. तर आता हा कांदा जो आहे तो क्रिस्पी होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे. एकदम कांदा छान तळल्याशिवाय यामध्ये कुठलाही मसाला किंवा ग्रेव्ही वापरायची नाही. इथे कांदा छान परतू द्यायचा. कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण टॅमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीरची घेतलेली बनवून प्युरी ती घालून घेतलेली आहे. आता ह्या प्युरीलासुद्धा आपल्याला तोपर्यंत फ्राय करायचं आहे जोपर्यंत याला व्यवस्थित तेल सुटत नाही. तर तुम्ही पाहू शकता आपण हे सर्व कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी याला तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे, जेणेकरून आपला टॅमॅटोसुद्धा व्यवस्थित पकला जातो. तर इथे पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला थोडासा लालसर कलरसुद्धा आलेला आहे, कारण टॅमॅटोची प्युरी जी आहे ती व्यवस्थित परतलेली आहे.
आता यामध्ये आपल्याला वापरायचे आहे मसाले, तर सर्वात पहिले आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे. इथे आपण घातलेला आहे काळा मसाला. त्यानंतर आहे हे लाल काश्मीरी लाल मिरची पावडर. इथे आहे हा चिकन मसाला आणि हा आहे माझा घरगुती मसाला. तर हे एवढे मसाले मी घातलेले आहेत. याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता, पण चिकन किंवा मटनचा मसाला घालायला विसरू नका, कारण ह्या भाजीची चव त्यानेच दुप्पट होते. तर इथे व्यवस्थित आपले मसाले मिक्स करून घेतले. आता वरतून आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला एक टेस्ट जबरदस्त येते. त्यामुळे मीठ तुम्ही पाणी घातल्यानंतर घालायच्या अगोदरच घाला, म्हणजे आपल्या कांद्याला त्याला सुद्धा टेस्ट जबरदस्त येते. मातसळ अशी भाजी लागत नाही, मऊसळ म्हणतो आपण तशी भाजी लागत नाही, छान टेस्ट लागते. तर आता इथे आपल्या सर्व ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यावरती आपल्याला हे उकडवून घेतलेले सोया चंक्स पिळून घेतलेले टाकून घेतलेले आहे. आता ही ग्रेव्हीमध्ये 1 मिनिटभर आपल्याला हे सोया चंक्स मस्त असे परतून घ्यायचे आहे. हवा असल्यास तुम्ही अशा पद्धतीने अशी ठेवून सुद्धा कुठले पाण्याचा न वापर करता सुक्कीसुद्धा खूप छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर. पण यामध्ये पाणी घालून सुद्धा याची ग्रेव्ही जबरदस्त लागते. सुक्यापेक्षा पातळ भाजी खूप सुंदर लागते, त्यामुळे तुम्ही शक्यतो पातळच भाजी बनवा. आता इथे आपण मिनिट ते 1.5 मिनिट परतवून घेतलं. त्यानंतर इथे मी पाणी जे आहे ते उकळून घेतलेलं आहे. तुम्ही कुठलीही भाजी बनवत असताना पाणी जर उकळतं घातलं तर आपल्या कुठल्याही भाजीला तरी जी म्हणतो आपण ती व्यवस्थित येते. भाजीचा कलरसुद्धा छान येतो. त्यामुळे कधीही भाजीमध्ये उकळतच पाणी घालायला हवं. आता इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथे मी 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर ही 4 माणसांना पुरेल इतकी भाजी तयार होते. आता इथे पाहू शकता तुम्ही, अगदी पाणी टाकलं आणि लगेच आपल्याला तरी दिसायला लागलेली आहे आणि आपण तेल काही खूप वापरलेलं नाही. पण ही सगळी कमाल आहे आपल्या गरम पाण्याची. त्यामुळे इथे तुम्हाला पत्तीचं पाणी किंवा दुसरं कुठलंही पाणी वापरायची गरज नाही. आणि पत्तीचं पाणी वापरल्याने काय होतं तर आपल्या भाजीची चव जी आहे ते थोडीशी कडवट लागते. त्यामुळे तुम्हाला एकदम नॅचरल आणि छान अशी भाजीची टेस्ट हवी असेल तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी न करता गरम पाण्याचा वापर करा. वरतून आपण इथे कोथिंबीर घालून घेतली आणि छान 5 मिनिटं आपल्याला एक मोठी उकळी काढून 5 मिनिटं मंद गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला तरीसुद्धा सुंदर आलेली आहे आणि भाजीसुद्धा छान तयार झाली आणि भाजीचा वास अगदी घरभर पसरलेला आहे. तर तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये, खरंच तोंडाला पाणी येईल अशी भाजी झालेली आहे, जबरदस्त. तर तुम्हाला मी ग्रेव्हीचा थिकनेससुद्धा दाखवते, कारण खूप घट्ट किंवा खूप पातळ अशी नसावी, अगदी मीडियम अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता याला मी 5 मिनिटं उकळवून इथे सर्व केलेलं आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. भेटूया नवीन एका अशाच रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.